नमस्कार. आज आपण विकासात्मक मानसशास्त्रातल्या एका खूपच महत्त्वाच्या सिद्धांतावर बोलणार आहोत. हा सिद्धांत आहे जीन पियाजेचा, जो आपल्याला सांगतो की आपलं म्हणजे माणसाचं मन लहानपणापासून कसं घडत जातं, कसं विकसित होतं. चला, एका अगदी सोप्या पण मूलभूत प्रश्नाने सुरुवात करूया. आपल्याला काय वाटतं, लहान मुलं म्हणजे प्रौढांचीच एक छोटी आवृत्ती असतात का? म्हणजे त्यांचा विचार करण्याचा प्रकार आपल्यासारखाच असतो, फक्त त्यांच्याकडे अनुभव कमी असतो, इतकंच? तर जीन पियाजे नावाच्या एका स्विस मानसशास्त्रज्ञाने यावर एक एकदम वेगळाच विचार मांडला. ते म्हणाले, नाही, मुलांची मनं प्रौढांपेक्षा पूर्णपणे वेगळी असतात. ते काही रिकामी भांडी नाहीत की आपण त्यात ज्ञान भरत राहायचं. उलट ते तर स्वतःच सक्रियपणे या जगाबद्दलची आपली समज तयार करत असतात. मग प्रश्न येतो की मुलं हे जग समजून कसे घेतात? पियाजेच्या मते या शिकण्याच्या प्रक्रियेचे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. चला, ते एक एक करून पाहूया. यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे आकृतिबंध, ज्याला इंग्लिशमध्ये स्कीमा म्हणतात. हे म्हणजे काय? तर आपल्या मनात माहिती साठवण्यासाठी तयार झालेले कप्पे किंवा फोल्डर्स. उदाहरणार्थ, एखाद्या लहान बाळाच्या मनात गोल वस्तूसाठी एक आकृतिबंध तयार झालेला असतो. आता दुसरी संकल्पना आहे सात्मीकरण. जेव्हा एखादं मूल नवीन अनुभव घेतं, समजा त्याला एक वेगळ्या रंगाचा चेंडू दिसला, तर ते त्या नवीन माहितीला आपल्या जुन्याच गोल वस्तूच्या आकृतिबंधात बसवतं. या प्रक्रियेलाच सात्मीकरण म्हणतात. पण काय होतं जेव्हा एखादी नवीन गोष्ट त्या जुन्या कप्प्यात बसतच नाही? तेव्हा येते तिसरी संकल्पना, म्हणजे अनुकूलन. म्हणजे जेव्हा तेच मूल एक सफरचंद पाहतं, तेव्हा त्याला कळतं की अरे, ही वस्तू गोल तर आहे, पण चेंडूसारखी नाहीये. मग ते आपल्या मनातल्या त्या जुन्या आकृतिबंधात बदल करतं किंवा एक नवीनच आकृतिबंध तयार करतं. आणि या सगळ्या प्रक्रियेला जी गोष्ट चालवते ती म्हणजे संतुलन. ही एक अशी नैसर्गिक प्रेरणा आहे जी आपल्याला नवीन माहिती आणि जुने विचार यांच्यात ताळमेळ घालायला लावते. आणि ह्याच संतुलनामुळे आपला बौद्धिक विकास सतत पुढे जात राहतो. बरं, पियाजेच्या मते ही शिकण्याची प्रक्रिया काही एकाएकी होत नाही, तर ती बाळपणापासून ते पौगंडावस्थेपर्यंत 4 स्पष्ट आणि वेगवेगळ्या टप्प्यांमधून जाते. चला तर मग या प्रवासाची ओळख करून घेऊया. हा आहे त्या प्रवासाचा नकाशा. पहिला टप्पा संवेदकारक, दुसरा पूर्वसंक्रियात्मक, तिसरा आहे मूर्त संक्रियात्मक आणि चौथा औपचारिक संक्रियात्मक टप्पा. आपण आता प्रत्येक टप्प्यात काय घडतं हे जरा जवळून पाहूया. या प्रवासाची सुरुवात होते जन्मापासून ते साधारण 2 वर्षांपर्यंतच्या काळात, ज्याला संवेदकारक टप्पा म्हणतात. या काळात लहान बाळं हे जग कसं ओळखतात, तर फक्त त्यांच्या इंद्रियांद्वारे, म्हणजे स्पर्श करून, चव घेऊन आणि त्यांच्या शारीरिक हालचालींमधून. आणि ह्याच टप्प्यात एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल घडतो. त्याला म्हणतात वस्तुस्थैर्य. म्हणजे काय? ते एखादी वस्तू डोळ्यासमोरून बाजूला केली तरी तिचं अस्तित्व संपत नाही, हे त्या बाळाला कळू लागतं. याआधी त्यांच्यासाठी दृष्टीआड म्हणजे खरंच सृष्टीआड असतं. मग येतो दुसरा टप्पा, पूर्वसंक्रियात्मक, जो साधारणपणे 2 ते 7 वर्षांपर्यंत चालतो. या काळात तर मुलांच्या भाषा आणि कल्पनाशक्तीला अक्षरशः पंख फुटतात. ते प्रतिकात्मक खेळ खेळू लागतात. आठवतंय, आपणही लहानपणी काठीला घोडा समजून खेळायचो? तेच हे. पण ह्या टप्प्यात विचारांवर अजूनही काही मर्यादा असतात. सगळ्यात मोठी मर्यादा म्हणजे स्वकेंद्रितता. म्हणजे मुलांना असं वाटतं की जसं मला दिसतंय, जसा मी विचार करतोय, तसंच सगळ्यांना दिसत असेल, सगळे तसाच विचार करत असतील. ते इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करू शकत नाहीत. याच काळात संधारणाचा अभाव पण दिसतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जर तुम्ही एका मुलासमोर 2 सारख्या ग्लासात सारखंच पाणी ठेवलं आणि मग त्यातल्या एका ग्लासातलं पाणी एका उंच आणि अरुंद ग्लासात ओतलं, तर ते मूल म्हणेल की उंच ग्लासात जास्त पाणी आहे, कारण त्याचं लक्ष फक्त उंचीवर असतं, एकूण प्रमाणावर नाही. आता मुलं मोठी होतात आणि 7 ते 11 वर्षांच्या वयात ती मूर्त संक्रियात्मक टप्प्यात प्रवेश करतात. या टप्प्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता ती तार्किक विचार करायला लागतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांचा हा तर्क अजूनही भौतिक म्हणजे डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींपुरताच मर्यादित असतो. आता बघा, जे आधी जमत नव्हतं ते आता जमायला लागतं. त्यांना आता संधारण कळतं, म्हणजे भांड्याचा आकार बदलला तरी पाणी तेवढंच राहतं हे समजतं.
ते मनातल्या मनात क्रिया उलट करू शकतात आणि वस्तूंचं वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गीकरणही करू शकतात. आणि मग येतो शेवटचा आणि सगळ्यात प्रगट टप्पा, औपचारिक संक्रियात्मक. हा टप्पा साधारणपणे 11 वर्षांनंतर सुरू होतो. इथे विचारांची झेप खूप मोठी होते. विचार आता फक्त दिसणाऱ्या गोष्टींपुरता मर्यादित न राहता अमूर्त आणि काल्पनिक पातळीवर पोचतो. उदाहरणार्थ, या टप्प्यातल्या व्यक्तीला जर असा प्रश्न विचारला की जर जगातलं सगळं पाणी संपलं तर काय होईल, तर ती फक्त आपल्याला तहान लागेल असं साधं उत्तर देणार नाही. उलट ती त्याच्या पुढचा विचार करेल. शेतीवर काय परिणाम होईल, राजकारणावर काय परिणाम होईल, मानवी संस्कृतीचं काय होईल, अशा दूरगामी परिणामांचा ती विचार करू शकेल. तर पियाजेच्या या सिद्धांताचा परिणाम फक्त मानसशास्त्राच्या पुस्तकांपुरता राहिला नाही बरं का. त्याने आपलं शिक्षण आणि बालविकासाकडे पाहण्याचं संपूर्ण क्षेत्रच बदलून टाकलं. पियाजेच्या कार्यामुळेच मुलं ही ज्ञानाची निर्मिती स्वतः करतात या विचाराला चालना मिळाली. आणि म्हणूनच आज आपण खेळातून शिक्षण किंवा अनुभवातून शिक्षण यासारख्या पद्धतींना इतकं महत्त्व देतो. पण अर्थातच या सिद्धांतावर काही टीकाही झाली. काही समीक्षकांच्या मते पियाजे यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांकडे थोडं दुर्लक्ष केलं, ज्यावर वायगॉत्स्कीसारख्या इतर मानसशास्त्रज्ञांनी खूप भर दिला होता. तर काहींना वाटतं की विकास हा असा टप्प्याटप्प्यात होण्याऐवजी जास्त अखंड आणि सलग असतो. पण ही टीका झाली असली तरी एक गोष्ट नक्की आहे, पियाजेचा सिद्धांत आजही पायाभूत मानला जातो. त्यांचं सगळ्यात मोठं योगदान हे आहे की त्यांनी आपलं लक्ष मुलं काय जाणतात यावरून ते कसा विचार करतात यावर आणलं. आणि हा खूप मोठा बदल होता. आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. बोधनिक विकासाच्या या वेगवेगळ्या टप्प्यांची समज आपल्याला चांगले शिक्षक, चांगले पालक किंवा अगदी चांगले शिकणारे बनण्यासाठी कशी मदत करू शकते? या ज्ञानाचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात कसा वापर करू शकतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?